खारघरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाच्या उद्ध्वस्त होण्याची ही कहाणी आहे। पती पत्नीमध्ये वाद झाला। या वादातून नवऱ्याने चाकूने वार करून बायकोची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली। नवरा बायकोमध्ये एवढा टोकाचा वाद झाला तरी कोणत्या कारणावरून? पाहूयात हा रिपोर्ट। भारतात राहायचं की पाकिस्तानात? भारत पाकिस्तान वादातून बायकोची हत्या। पाकिस्तानी हिंदू दाम्पत्याचा करुण अंत। लोतनदास सचदेव आणि त्याची पत्नी सपना सचदेव मूळचे पाकिस्तानी हिंदू दाम्पत्य नोव्हेंबर 2024 मध्ये लॉंग टर्म व्हिजिट व्हिसावर हे दाम्पत्य आपल्या 2 मुलांसह भारतात आलं। खारघरमधील डॉल्फिन प्राइड सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात सचदेव कुटुंब राहत होतं। मात्र सपनाला पुन्हा पाकिस्तानात जायचं होतं, तर नोतनदासला भारतातच स्थायिक व्हायचं होतं। त्यावरून दोघांमध्ये सातत्याने खटके उडत होते। सोमवारी सकाळी सचदेव दाम्पत्याची दोन्ही मुलं क्लासला गेली होती। त्यावेळी भारतात राहायचं की पाकिस्तानात परत जायचं, यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं। नोतनदासनं सपनाच्या पाठीवर आणि खांद्यावर चाकूने अनेक वार केले। यात सपनाचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर नोतनदासनं त्याच चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली। सपना आणि नोतनदास हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत आणि आतून दरवाजा बंद आहे। त्याने तो दरवाजा उघडला आणि मग त्यानंतर सगळे नातेवाईक मित्रांनी आत प्रवेश केला, पोलिसांना कळवलं। या प्रकरणामध्ये आपण खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। प्रथम दर्शनी असं दिसून येतं की हा जो नोतनदास ओलाराम आहे त्याने त्याच्या पत्नीची चाकूने हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर पण चाकूने वार केले आणि आत्महत्या केली। नोतनदास हा रागीट स्वरूपाचा होता। लग्नापासूनच तो सपनाला मारहाण करत होता, अशी माहिती सपनाच्या बहिणीनं पोलिसांना दिली आहे। गेल्या 25 मे रोजी मारहाणीनंतर सपनानं नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता, परंतु नंतर तिनं किरकोळ कौटुंबिक वाद असल्याचं सांगत पतीविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला। अखेर एका क्षुल्लक वाटणाऱ्या वादानंच दोघांचा जीव घेतला आणि 10 आणि 6 वर्षांच्या दोघा निरागस मुलांवर पोरकं होण्याची वेळ आली। शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, नवी मुंबई।